परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तथा वसाहतवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे पहिले अधिकारी श्री धनंजय सुधाकरराव हट्टे, उपकार्यकारी अभियंता. हट्टे साहेब यांचा जन्म 4 मार्च 1968 रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या गावी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे नावाजलेल्या खोलेश्वर विद्यालय येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी पॉलिटिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा हा गिरवलकर कॉलेज अंबाजोगाई येथून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुणे येथील चेतस कंट्रोल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये 3 वर्ष नोकरी केली. त्यांच्या वडिलांच्या आग्रहामुळे त्यांना ती नोकरी सोडून परत अंबाजोगाई येथे यावे लागले व घरगुती लाईट फिटिंगचे काम व त्याचे कंत्राट घेऊन कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली. काम करत असताना सोबतच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी देखील सुरू ठेवली. बुद्धीने तल्लख श्री धनंजयजी हट्टे साहेब तिथे कुठे थांबणार होते. तत्कालीन MSCB ची परीक्षा अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन 3 मार्च 1999 रोजी महानिर्मिती चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात आपली जागा पक्की केली. त्यांना सब इंजिनियर म्हणून तेथे पहिली पोस्टिंग मिळाली. चंद्रपूर येथे त्यांनी 2.5 वर्ष टेस्टिंग विभागात आपली सेवा दिली. सन 2001 मध्ये त्यांची बदली ही परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. येथे त्यांना 60 मेगावॅट्स ऑपरेशन येथे देण्यात आले. ऑपरेशनमध्ये सेवा करतानाच त्यांना टेस्टिंग विभागाचे अतिरिक्त काम देण्यात आले व ते आनंदाने स्वीकारले. टेस्टिंग व ऑपरेशन या दोन्ही विभागात काम करत असताना येथून बरेच ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. त्यानंतर प्रशासनाने त्यांना नाशिक ट्रेनिंग सेंटर येथे 1 वर्षासाठी ट्रेनिंगला पाठवले. तेथून आल्यानंतर त्यांनी CHP मेकॅनिकल मेंटेनन्स या विभागात कामाची सुरुवात केली. 2008 मध्ये त्यांनी आपली अभियांत्रिकीची डिग्री देखील पूर्ण केली व सन 2011 मध्ये त्यांना CHP ऑफिस येथे देण्यात आले व त्यांची पदोन्नती सहाय्यक अभियंता म्हणून झाली. कोळशातील गुणवत्ता, कोळशाची किंमत या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी तेव्हापासूनच सुरू केला. पुढे 2018 मध्ये त्यांची प्रशासकीय बदली ही कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात झाली. काही काळ सेवा दिल्यानंतर त्यांची पदोन्नती उपकार्यकारी अभियंता म्हणून 2019 मध्ये झाली व सोबतच ऑगस्ट 2020 मध्ये त्यांना परत परळी येथे पाठवण्यात आले. येथे आल्यानंतर जुने होत चाललेले प्लांट हे बंद झाले व वाढत्या कोळशांच्या किमतीमुळे अति आवश्यकता असल्यानंतरच परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र कार्यान्वित राहत असत. असे असताना आपल्या मुख्य अभियंत्यांनी त्यांना कोळशाच्या नियोजनासाठी तसेच गुणवत्तापूर्ण कोळसा स्वस्त दरात कसा भेटेल यासाठी हट्टेसाहेब यांची नेमणूक केली व हे इंद्रधनुष्य श्री हट्टेसाहेब यांनी अतिशय उत्तमरित्या पेलले. त्यांना स्टार ऑफ ORT म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रात सन्मानित देखील करण्यात आले. परळी औष्णिक विद्युत केंद्राला फक्त MOD मध्ये आणले नाही तर कोल कंपन्या, रेल्वे कंपन्या, नागपूर येथील कोल ऑफिस या तिघांची एक सांगड घालत येथून पुढेही नेहमी परळीला गुणवत्तापूर्ण कोळसा स्वस्त दरात मिळत राहावा यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या काळात परळी औष्णिक विद्युत केंद्राला कधीही कोळसा कमी पडू दिलेला नाही. सोबतच आपल्या सहकार्यांना कामातील बारकावे अतिशय सोप्या पद्धतीने समजविण्यात त्यांना यश आले व त्यामुळेच अतिशय जटिल असे कोळसा हाताळणी विभाग सोपे होऊन झाले. त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे वडील हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये उच्चस्तर लिपिक म्हणून कार्यरत होते. 2005 मध्ये ते सेवानिवृत्त झालेले आहेत. श्री हट्टेसाहेब यांच्या आई ह्या ॲग्रिकल्चर कॉलेज परभणी अंतर्गत अंबाजोगाई येथे कार्यरत होत्या. त्यांनी
सुपरवायझर या पदावरून सेवानिवृत्ती घेतलेली आहे. हट्टेसाहेब यांचे लग्न 1995 मध्ये संगीता मॅडम यांच्याशी झाले. संगीता मॅडम यांनी देखील D.Ed तसेच BA पदवी प्राप्त केलेली असून संगीता मॅडम ह्या परळी येथील जिल्हा परिषद शाळा नंदागौळ येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत व त्यांची येथून पुढे 6 वर्षापेक्षा जास्त काळ सेवा बाकी आहे. हट्टेसाहेबांच्या या दीर्घकालीन महानिर्मितीच्या प्रवासामध्ये त्यांना विशेष असे सहकार्य आणि साथ लाभली ती संगीता मॅडम यांची. ह्या दाम्पत्याने आलेल्या प्रत्येक अडचणीला तोंड देत हा मार्ग आज येथे येऊन पोचवला आहे. आज या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आपल्या सर्वांना दिसत असेल. या दाम्पत्याला एक मुलगा असून अनिकेत याने M.Com शिक्षण पूर्ण केलेले आहे. तो सध्या भारतीय नौदलातील पॅरामिलिटरी फोर्समध्ये CRPF या तुकडींवर कोइंबतूर येथे कार्यरत आहे व आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी तो आपले योगदान देत आहे. हट्टेसाहेब यांची कन्या अपूर्वा हिने देखील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असून किसन ग्रुप या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पुणे येथे ती वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. हट्टेसाहेब यांना पर्यटनाची देखील खूप आवड असून त्यांनी कन्याकुमारी, राजस्थान, उत्तराखंड अशा भारतातील विविध पर्यटन स्थळांवर फिरण्याचा आनंद घेतलेला आहे. नुकतेच त्यांनी अंबाजोगाई येथे स्वतःचे अतिशय सुंदर असे घर बांधलेले असून सेवानिवृत्तीनंतर ते अंबाजोगाई येथे स्थायिक होणार आहेत. तरी मुख्य अभियंता, परळी औष्णिक विद्युत केंद्र व महानिर्मिती कंपनीकडून त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी सौ संगीता धनंजय हट्टे, अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी आणि वैजनाथ येथील पवित्र पावनभूमीला माझा नमस्कार. हट्टेसाहेबाच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर ते खूप संयमी, सहनशील, मायाळू आहेत आणि उर्वरित त्यांनी त्यांचं आयुष्य आपल्यासाठी, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी द्यावं. आणि महानिर्मिती कंपनीमध्ये त्यांची 27 वर्षे सेवा झाली आणि परळी थर्मल येथील वातावरण एकदम व्यवस्थित, सुसज्ज, सर्व सोयी देणारं सुखकर. आम्ही एवढं मोठं घर बांधलं तरी आम्हाला परळी येथील आठवण कधीच आम्ही विसरू शकत नाही आणि परळी येथील आठवणी आम्ही कायम आमच्या बरोबर राहतील. आणि हट्टेसाहेबाच्या जीवनामध्ये नवा गंध, नवा सुगंध निर्माण करत प्रत्येक क्षण यावा. नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद द्विगुणित व्हावा आणि इथून पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देते. नमस्कार, मी सुधाकर गणपतराव हट्टे बोलतो. मी माझ्या आयुष्यामध्ये जे करू शकलो नाही ते पोराईने माझ्या देखत करून दाखवलं. ते बघून मला समाधान आहे, खूप आनंद झाला आहे. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझे जावई धनंजय हट्टे यांची सेवा अगदी उत्तम प्रकारे पार पडली याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य इथून पुढचे सुखासमाधानाची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मी धनंजय सुधाकरराव हट्टे आज सेवानिवृत्त होत आहे. सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलाचे आभार मानतो की त्यांनी मला सक्षम बनवलं. मी महाजनकोची 27 वर्ष सेवा उत्कृष्टरित्या पार करू शकलो. त्यानंतर मी कोळसा हाताळणी विभागात आहे सध्या. तर या शिक्षणमधूनच मी सेवानिवृत्त होत आहे आणि या काळामध्ये माझ्यासोबत वरिष्ठ अधिकारी, सर्व सहकारी यांची मला खूप मदत झाली. वरिष्ठ अधिकारी श्री गजानन आरोळे यांनी मला मोठ्या भावाप्रमाणे मला ट्रीटमेंट दिली. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. खूप मी त्यांचा कायम ऋणी राहील त्यांचा. आणि तसेच माझ्या सेक्शनमधले जे सहकारी आहेत त्यांनी मला खूप चांगली साथ दिली. मी त्यांचा पण खूप आभारी आहे. आणि बाकी इतर जो CHP विभागातला इतरचा जो स्टाफ आहे, कंत्राटी कामगार आहेत, बाकी शिफ्ट इंचार्ज आहेत, त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं. त्यांची मला खूप मदत झाली. आणि सोबतच काही रेल्वेचे अधिकाऱ्याकडं पण माझं काम पडायचं. त्यांनी पण मला खूप कोऑर्डिनेट केलं. कोल कंपनीचे लोक असो,
कोल ऑफिस नागपूरचे असो किंवा FMCचे लोक असो, यांनी मला खूप सहकार्य केलं. मी त्यांचा पण खूप खूप आभारी आहे. सर्व्हिस करत असताना माझ्या पत्नीची मला खूप साथ लाभली. तिनं वेळोवेळी माझ्यासोबत राहिली, संकटकाळी वेळोवेळी सोबत राहिली. माझ्या मुलांना घडवण्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे आणि त्यामुळे आज माझी दोन्ही मुलं व्यवस्थित उत्कृष्टरित्या सेटल झालेली आहेत. दोन्ही साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली होती MOD रेट कमी करण्यासाठी, असं काय करायचं काय नाहीचं मार्गदर्शन दिलं होतं त्यानं, त्याच्याप्रमाणे मी त्यांची जी टार्गेट दिलं होतं त्यानं ते मी पूर्ण करू शकलो. त्याबद्दल मी म्हणजे आनंदी आहे, मला समाधानी आहे त्याबद्दल. आणि त्याचसोबत अवचार साहेबांनी पण मला खूप मदत केली MOD रेट कमी करण्यामध्ये. अवचार साहेबाचं खूप खूप ऋणी आहे मी. सर्व वरिष्ठ अधिकारी यांची पण वेळोवेळी मीटिंगमध्ये मला मदत झाली, सहकार्य झालं त्यांचं, त्याबद्दल त्यांचा पण खूप ऋणी आहे. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री दिलीप तात्याराव भिंगोले, सहाय्यक अभियंता. भिंगोले साहेब यांचा जन्म 5 मार्च 1968 रोजी जामगाव, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जामगाव व माध्यमिक शिक्षण ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय माकणी खोर, जिल्हा लातूर येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज नांदेड येथून इलेक्ट्रिकल विषयात डिप्लोमा पूर्ण केला. शाळेत व कॉलेजमध्ये असताना भिंगोले साहेब ॲथलेटिक्समध्ये थाळीफेक, भालाफेक, रनिंगमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कळमनुरी येथील ITI कॉलेजमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून 7 वर्ष सेवा दिली. सन 1999 मध्ये त्यांना बीड जिल्ह्यातील पाथरूड या गावी महावितरण अंतर्गत नोकरी मिळाली व 2001 मध्ये त्यांनी महाजनकोमधील प्रवास सुरू केला. त्यांना सुरुवातीला परळी औष्णिक विद्युत केंद्रातील इलेक्ट्रिकल मेंटेनन्स वसाहत येथे सब इंजिनियर म्हणून देण्यात आले. काही काळ तेथे सेवा दिल्यानंतर त्यांची विभागीय बदली ही इलेक्ट्रिकल मेंटेनन्स 210 मेगावॅट परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. तेथे 3 वर्ष सेवा दिल्यानंतर संच क्रमांक 4 येथे टर्बाईन बेसमेंट ऑपरेशन व टर्बाईन फ्लोअर अशा विभागांमध्ये 2 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी आपली सेवा दिली. त्यानंतर कॉलनी विद्युत सुव्यवस्था येथे परत त्यांची बदली करण्यात आली व आजपर्यंत ते कॉलनी विद्युत सुव्यवस्था येथे आपली सेवा देत आहेत. भिंगोले साहेबांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची संपूर्ण सेवा ही परळी औष्णिक विद्युत केंद्रात झाली. कधीही त्यांची परळी येथून बदली झालेली नाही. इलेक्ट्रिकल मेंटेनन्स या विभागातील कॉलनी इलेक्ट्रिकल मेंटेनन्स येथील विविध प्रकारचे चॅलेंजेस त्यांनी स्वीकारले. विद्युत पुरवठा कॉलनीमध्ये कधीही खंडित होऊ न देणे, येणाऱ्या बिलांचे व्यवस्थित ऑडिट ठेवणे, सहकार्यांना रोज त्यांच्या कामाचे वाटप करणे, पावसाळीपूर्व कामे वेळेत पूर्ण करणे, ट्रान्सफॉर्मर, सब DB, मेन DB यांचे वेळोवेळी इन्स्पेक्शन करून आवश्यक ती कार्यवाही करणे, अशी महत्त्वाची कामे श्री भिंगोले साहेब यांच्या हातून घडलेली आहेत. आपल्या वसाहतीमध्ये वर्धापन दिन तसेच विविध महापुरुषांच्या जयंती या मोठ्या उत्साहात साजऱ्या होतात. त्यामध्ये विद्युत पुरवठा तसेच विद्युत रोषणाई करण्याचे काम हिंगोले साहेब व त्यांच्या टीमने अहोरात्र जागून पूर्ण केलेले आहे. आपल्या विभागात येणाऱ्या सर्व मटेरियल्स हे चांगल्या क्वालिटीचे आहेत का नाही याचे ते नेहमी इन्स्पेक्शन करतात व आपल्याला लागणारे सर्व मटेरियल हे मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यासाठी वेळोवेळी वरिष्ठांना पाठपुरवठा करतात. आज विभागामार्फत झालेल्या त्यांचा अल्पसा सत्कार श्री भिंगोले साहेब यांच्यावर असलेले प्रेम उजागर करतो. भिंगोले साहेब यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या आई ह्या गृहिणी व वडील हे भारतीय नौदलात मिलिटरीमध्ये कार्यरत होते. काही वर्षांआधी त्यांचे निधन झालेले आहे. भिंगोले साहेब यांचे लग्न 1993 मध्ये जामगा, तालुका निलंगा येथे सौ अनिता मॅडम यांच्याशी झाले. अनिता मॅडम ह्या देखील कला विषयात पदवीधर असून त्यांनी पावलोपावली
भिंगोले साहेबांना या महानिर्मितीच्या प्रवासात साथ दिली. अनिता मॅडम यांच्या साथीमुळेच भिंगोले साहेब 27 वर्ष महानिर्मितीमध्ये आनंदाने आपली सेवा करत आहेत. भिंगोले साहेब यांना 2 मुले असून मोठा मुलगा शुभम याने अभियांत्रिकीचे शिक्षण मेकॅनिकल विषयात पूर्ण केलेले असून तो सेंट्रल रेल्वेमध्ये निफाड येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे. तो विवाहित असून भिंगोले साहेब यांची सून सौ मैथिली भिंगोले यांनी MSCचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. भिंगोले साहेब यांची कन्या श्रद्धा भिंगोले यांनी सावंतवाडी कोकण येथून BAMSची डिग्री पूर्ण केलेली आहे. त्या सध्या पायोनियर हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. त्यांचे विवाह निश्चित झालेले असून भिंगोले साहेब यांचे होणारे जावई वैभव धनुरे हे देखील पुणे येथे मोठ्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. निलंगा येथे भिंगोले साहेब यांनी स्वतःचे घर बांधलेले असून वडिलोपार्जित शेती देखील निलंगा येथे आहे. भिंगोले साहेब यांना महानिर्मिती कंपनी तथा परळी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे 27 वर्ष दिलेल्या सेवेसाठी सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी गेली 28 वर्षे या शिक्षणामध्ये काम करत आहे. साहेबाचा प्रगाढ अनुभव पाहता बरंचसं काही आम्हाला सर्व सहकाऱ्यांना आमच्या शिकता आलं बरंचसं काही. मागे 2025मध्ये साहेबांना एक जोराचा अटॅक आला होता. त्या अटॅकमधून साहेब ताबडतोब सावरले. त्यांची एक प्रतिक्रिया मला आठवते किंवा मी जी प्रामाणिकपणे या ठिकाणी जे कर्म केले त्या प्रामाणिकतेच्या याच्या जोरावरच मी आज ठणठणीत झालेलो आहे या म्हणजे आलेल्या म्हणजे दुखण्यातून. तर त्यांची तब्येत आज एकदम व्यवस्थित आहे. दुसरा एक मी प्रसंग सांगू इच्छितो की 5 वर्षापूर्वी आपल्याला जी कॉलनीला जी लाईन येते त्या लाईनच्या याच्यामध्ये जे बिल आहे ते एक चुकून बिल जास्त प्रमाणात आलं होतं. श्री लोणीकर साहेबांनी आणि श्री भिंगोले साहेबांनी त्या बिलाचा बीड येथील महावितरण कार्यालयामध्ये पाठपुरावा करून 6 महिन्यामध्ये त्यांनी कमीत कमी बोर्डाचे आपले 25 ते 30 लाखाचा फायदा या बोर्डाला करून दिला. आणि CGMच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी सत्कारसुद्धा करण्यात आला. दोघांचा पण भरभराटीचं त्यांचं जीवन पार पडो ही ईश्वरचरणी प्रभू वैद्यनाथांनी अशी प्रार्थना करतो. नमस्कार, मी शुभम दिलीप भिंगोले. दिलीप भिंगोले यांचा मोठा मुलगा 27 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. पप्पांचा स्वभाव थोडा कडक आहे आमच्या घरात आणि त्यांच्या मेहनतीमुळेच आम्ही आज इथंपर्यंत पोचलेलो आहेत. महाजनको आणि थर्मल कॉलनी ह्याच्यामध्ये माझं शालेय शिक्षण वगैरे सगळं इथंच झालेलं आहे. त्यांच्याही खूप साऱ्या आठवणी आहेत. कष्ट केले, त्या कष्टांमुळंच मी आणि माझी बहीण दोघे उच्च शिक्षित शिक्षण घेऊ शकलो आणि आज नोकरी करत आहेत. पप्पांच्या या कष्टामुळेच आणि त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही आज हे चांगले दिवस बघत आहे. पप्पांना पुढच्या भावी आयुष्यासाठी सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा दिलीप भिंगोले यांची छोटी कन्या. पप्पाचा स्वभाव सांगायचा झालं तर एकदम प्रेमळ पण कडक आहे. त्याच्यामुळे आम्हाला चांगली शिस्त झाली. तसेच एवढे 27 वर्षांमध्ये पप्पाने जी महाजनकोला सेवा दिली त्याच्याबद्दल पप्पाचं खूप खूप अभिनंदन आणि सेवानिवृत्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सौ अनिता दिलीप भिंगोले. वजिराच्या छायाचित्राखाली साहेबांचा महाजनकोमधील सर्व्हिस 27 वर्ष पूर्ण होत आहे, सेवानिवृत्ती होत आहेत. त्याबद्दल मी साहेबांना शुभेच्छा देते. महाजनकोच्या सर्व्हिसमुळे माझे व माझ्या मुलाचे आयुष्य अगदी सुखमय व आनंदमय गेले. त्यासाठी महाजनकोला खूप खूप आभारी आहे. कॉलनीतील खेळकर व अभ्यासपूर्ण वातावरणामुळे शांत व शिस्तबद्ध स्वभावामुळे माझे आज मुलं उच्च शिक्षित झाले आहेत, याचा मला अभिमान आहे. माझ्यासुद्धा कॉलनीतली मैत्रिणी, जीवाभावाच्या मैत्रिणी व माणसे खूप चांगली भेटली आहेत. आणि असं सांगायचं आहे की साहेबांचं स्वभाव एकदम मनमिळावू आहे आणि आपली नोकरी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. रिटायरमेंटनंतर त्यांचे आयुष्य आरोग्य निरोगी राहावे हेच वैजनाथचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार, मी दिलीप तात्याराव भिंगोले, सहाय्यक अभियंता म्हणून मी आता 27 वर्षे नोकरी करून परळी महाजनको येथून निवृत्त होत आहे.
आता या मला नोकरी करण्यासाठी माझ्या आईवडिलांचा फार मोठा त्याग आहे यासाठी. त्यातल्या त्यात माझ्या आईचा तर फार मोठा त्याग आहे. माझ्या आईमुळेच माझ्या गावाकडची जी काही प्रॉपर्टी आहे, जमीन जायदाद सर्व व्यवस्थित राहिलं. तसेच माझे मुलंसुद्धा मी या परळीमध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्स कॉलनी येथेच जॉईन झालो आणि याच ठिकाणी रिटायर होत आहे. 27 वर्ष नोकरी माझी जवळपास पूर्ण याच ठिकाणी होत आहे. मिसेसचा सुद्धा स्वभाव एकदम चांगला आहे. तिच्यामुळेच लेकरं उच्च शिक्षित झाले. मी जरी प्लॅनमध्ये बिझी असलो तरी त्यामुळे तिने लेकराकडे लक्ष ठेवले. त्यामुळे माझे लेकरं इंजिनियर आणि एक डॉक्टरसुद्धा करू शकतो. आणि आता जबाबदारी माझ्या सर्वच पूर्ण पार पाडत आहे, सर्व संपत आहेत. आणि सर्वात शेवटी सांगायचं म्हणजे ह्याच्यासाठी माझ्या आईचा फार मोठा त्याग आहे खरंच. तसेच सर्व महाजनकोमध्ये येथील मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंते आणि सर्व माझे सहकारी, तसेच कॉन्ट्रॅक्ट लेबर, कॉन्ट्रॅक्टर यांचे सर्वांचे सहकार्य लागल्यामुळे मी या ठिकाणी नोकरी करू शकलो. सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या पुढील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी श्रीमती भक्ती भगवान पेडगावकर. पेडगावकर मॅडम यांचा जन्म 3 मार्च 1968 रोजी मराठवाड्यातील जालना या गावी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण SB हायस्कूल संभाजीनगर येथून पूर्ण केले व सोबतच SB कॉलेज येथून BCom पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पेडगावकर मॅडम यांचे लग्न 1989 मध्ये स्वर्गीय भगवान पेडगावकर यांच्याशी झाले. भगवान पेडगावकर हे सहाय्यक अभियंता म्हणून बॉयलर मेंटेनन्स संच क्रमांक 5 परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत होते. सन 2005 मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. आपल्या कंपनीच्या नियमाप्रमाणे अनुकंपा आधारे सन 2010 मध्ये श्रीमती भक्ती पेडगावकर मॅडम यांना निम्नस्तर लिपिक या पदावर लेखा विभागात रुजू करण्यात आले. सन 2013 मध्ये पेडगावकर मॅडम यांचा प्रमोशन उच्चस्तर लिपिक म्हणून झाले. 2023 मध्ये सहाय्यक लेखापाल म्हणून त्यांची प्रमोशन झाले. पेडगावकर मॅडम यांनी संपूर्ण सेवा ही परळी औष्णिक विद्युत केंद्रात केली. त्यांनी लेखा विभागात सस्पेन्स, कर्मचारी TA बिल, DA बिल, LTC बिल, CPF, पेन्शन बिल अशा महत्त्वाच्या कर्मचारी देयकेमध्ये आपली सेवा पूर्ण केली. पतीच्या निधनानंतरही खंबीर राहून त्यांनी नोकरी तर केलीच, सोबतच स्वतःचे घरही सांभाळले. श्रीमती पेडगावकर मॅडम यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांना 2 मुली रसिका व सिद्धी आहेत. सौ रसिका अमित शिर्लेकर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे IBM या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्या विवाहित असून त्यांचे पती श्री अमित हे देखील अभियंता आहेत व पुणे येथील सिम्बॉसिस या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या दाम्पत्याला अनया नावाची एक गोड अशी मुलगी आहे. भक्ती पेडगावकर मॅडम यांची दुसरी मुलगी सिद्धी ही डायटेशन म्हणून पुणे येथे आपुलकी हॉस्पिटल येथे नोकरी करत आहे. सेवानिवृत्तीनंतर श्रीमती पेडगावकर मॅडम हे पुणे येथे स्थायिक होणार असून श्रीमती पेडगावकर मॅडम यांच्या या संघर्षाला आज सलाम आहे. आज विभागामार्फत झालेला अल्पसा सत्कार याची प्रचिती करून देतो. तरी संघर्ष कन्या श्रीमती भक्ती पेडगावकर मॅडम यांना परळी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या आजच्या शेवटच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी श्रीमती महानंदा श्रावण वाळके उर्फ वाळके मॅडम. वाळके मॅडम यांचा जन्म 1 एप्रिल 1966 रोजी अंबाजोगाई जवळील धायगुडा पिंपळा येथे झाला. त्यांनी 2री पर्यंत आपले शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. वाळके मॅडम यांचे लग्न 1984 मध्ये श्रावण वाळके यांच्याशी झाले. परळी येथे महानिर्मितीमध्ये स्वर्गीय श्रावण वाळके हे कार्यरत होते.
तंत्रज्ञ म्हणून ते 60 मेगावॅट संचलनमध्ये कार्यरत होते. सन 1989 मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यावेळी वाळके मॅडम यांचा मोठा मुलगा 3.5 वर्षाचा व लहान मुलगा 6 महिन्यांचा होता. वाळके मॅडम यांचे वय त्यावेळी केवळ 20 वर्षाचे होते. त्यानंतर कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यांना अनुकंपा आधारे सेवेत रुजू करण्यात आले. त्यासाठी देखील त्यांना तब्बल 4 ते 5 वर्ष संघर्ष करावा लागला. शिक्षणाचा अभाव संपूर्ण कुटुंबात होता. 6 महिन्यांचा मुलगा पदरात असताना देखील त्या माऊलीने खूप संघर्षातून जात ही नोकरी मिळवली. सुरुवातीला त्यांना VIP गेस्ट हाऊस येथे रोजंदारी कामगार म्हणून देण्यात आले होते व परळी शहरातील गणेशपार विभागातून पायी येत त्यांनी 3 वर्षापेक्षा जास्त काळ VIP गेस्ट हाऊस येथे आपली सेवा दिली. सन 1993 मध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वसाहत दवाखाना येथे सफाई कर्मचारी म्हणून त्यांना सेवेत समाविष्ट करण्यात आले. त्यांनी त्यांची संपूर्ण 33 वर्षापेक्षा जास्त काळातली सर्व्हिस ही परळी औष्णिक विद्युत केंद्र वसाहत दवाखाना येथे दिली. कामात अतिशय तरबेज व कोणत्याही कामाची कधीही त्यांनी कंप्लेन न करता आपले काम करत राहिल्या व आपल्या वरिष्ठांना नेहमी सहकार्य करत राहिल्या. वाळके मॅडम आज मागे वळून पाहताना एक संघर्षाचा माउंट एव्हरेस्ट त्यांनी चढून पार केला असे म्हणायला हरकत नाही. आपल्या दवाखान्यातील पेशंटचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे, दवाखाना स्वच्छ ठेवणे, दवाखान्यातील कार्यरत डॉक्टर्सला अटेंड करणे अशी कामे दवाखान्यात राहून वाळके मॅडम हे मागील 33 वर्षांपासून करत आहेत. श्रीमती वाळके मॅडम यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा मोठा मुलगा अतुल याने BA तसेच BEdचे शिक्षण पूर्ण करून तो अंबाजोगाई येथे दीनदयाल बँक येथे लिपिक म्हणून मागील 10 वर्षांपासून कार्यरत आहे. तो विवाहित असून वाळके मॅडम यांच्या मोठ्या सून सौ नेहा वाळके ह्या नुकत्याच विद्युत सहाय्यक म्हणून महावितरण कंपनीमध्ये कार्यरत आहेत. सौ नेहा व अतुल यांना राज व स्वराज अशी 2 मुले आहेत. वाळके मॅडम यांचा दुसरा मुलगा सुनील याने BSc तसेच ITIचे शिक्षण पूर्ण करून तो पुणे येथे IT क्षेत्रात कार्यरत आहे. श्री सुनील हे देखील विवाहित असून सौ रोहिणी ह्या BComचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. या दाम्पत्याला आरुष व कियांश अशी गोड अशी 2 मुले आहेत. वाळके मॅडम आपल्या 4ही नातवंडांसोबत खेळण्यात अगदी रमून जातात. सेवानिवृत्तीनंतर आपल्या नातवंडांशी विविध जागी पर्यटन करण्याची त्यांचा मानस आहे. सेवानिवृत्तीनंतर वाळके मॅडम परळी येथे स्थायिक होणार असून आज विभागामार्फत झालेला अल्पसा सत्कार सर्वांचे डोळे पाणावून गेला. आज सत्कारामध्ये कॉलनी दवाखान्यातील सर्वच जण अगदी भावुक होऊन गेले. जिथे आपण 33 वर्ष नोकरी करत आहोत ती जागा सोडण्याचे धाडस वाळके मॅडमला सध्या तरी होत नाहीये. अशी संघर्ष कन्या श्रीमती महानंदा वाळके मॅडम यांना महानिर्मिती तथा परळी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रीमती महानंदा वाळके ह्या परळी थर्मल पॉवर स्टेशन येथे दवाखान्यामध्ये 1993 मध्ये रुजू झाल्यात. आज त्या सेवानिवृत्त होणार आहेत. खूप कष्टमय असे त्यांचे जीवन गेलेले आहे. ड्युटी सांभाळत त्यांनी मुलांना मोठे केले आहे, घर सांभाळले आहे. असे त्यांचे जीवन खूप कष्टाने जरी गेले असेल तरी आता त्या सेवानिवृत्त होणार आहे. आणि प्रभू वैद्यनाथ चरणी मी हीच प्रार्थना करते की त्यांना पुढचे आयुष्य खूप आरोग्यमय, खूप सुखमय लाभो. नमस्कार, माझं नाव अतुल वाळके. आज माझी आई सेवानिवृत्त होत आहे. सलग 33-33 वर्ष आईची सर्व्हिस झाली. आईचा संघर्ष आम्ही लहानपणापासून पाहत आलो. मला वडिलांचा चेहरा आठवत नाही, कारण मी 3-3.5 वर्षाचा असताना भाऊ 6 महिन्याचा होता त्यावेळेस वडील वारलेले. त्यावेळेसपासूनचा आईचा संघर्ष. माझ्या वडिलांना धरून एक 5 काका, आजी आजोबा व आम्ही 2 भाऊ
असे एकत्र कुटुंब आमचं होतं. आईनं सर्व काकांचे प्रत्येकाला कामाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत कर, त्यांचे प्रत्येकाचे लग्न लावले. प्रत्येक काका एक लग्न झाल्याच्या नंतर आपल्या TPS कॉलनीतून बाहेर स्थलांतरित झाले आपल्या आपल्या कुटुंबासहित. आईचा संघर्ष म्हणजे आज जो आम्हाला सोन्याचे दिवस दिसत आहेत, त्यावेळेस आईनं वडील वारल्याच्या नंतर ही नोकरी स्वीकारून तिनं जो संघर्ष केला, त्यामुळं आमच्या कुटुंबाची पूर्ण घडी बसून ह्या महाजनकोच्या सर्व्हिसमुळं आज आम्हाला हा सोन्याचे दिवस दिसत आहेत. आम्ही दोन्ही भाऊ आमच्या स्वतःच्या पायावर उभा असून आमच्या दोघांचेही कुटुंब व्यवस्थित आहेत. आज आईला सेवानिवृत्तीचा शुभेच्छा देताना मन भरून येत आहे. पण तिला सर्वांच्या साक्षीनं एक शब्द देतो की उदंड आयुष्य लाभो आणि त्या उदंड आयुष्यात आम्ही तिला सतत आनंदी ठेवणार हे सर्वांच्या वतीनं मी आज साक्ष देतो व आईला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सुनील वाळके, महानंदराव वाळके यांचा छोटा मुलगा. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि तिच्या पूर्ण आयुष्याचा जो संघर्ष आहे तो आम्ही बघितलेला आहे. इव्हन वडिलाचं छत्र आम्ही पाहिलेलं नाही किंवा आम्हाला भेटलेलं नाही. त्यानंतर जे संघर्ष आईने केलेला आहे आणि त्यानंतर तिच्या संघर्षातून आमचं जे जीवन घडलेलं आहे, त्या घडलेल्या जीवनाबद्दल तिचे आम्ही आयुष्यभर ऋणी असतो दोघं भाऊ. आणि इथून पुढं आमचा दोघांचा जो शब्द असेल की तिचा पूर्ण आयुष्य जे आहे आत्तापर्यंत जे आम्ही जसं तिला देत आलेलो आहे, प्रेम वगैरे असो काही असो, तर इथून पुढे आमचं तसंच राहील. जे माझ्या पर्सनल स्वतःच्या आयुष्यामध्ये जे माझ्याबद्दल ॲक्सिडेंट वगैरे झाले, त्यानंतर तिनं जे माझ्याबद्दल स्ट्रगल केलेलं आहे त्याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे आणि आम्ही इथून पुढंसुद्धा तिच्या आयुष्यामध्ये काही कमी होऊ देणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी. मी महानंदा श्रावण वाळके बोलते. 33 वर्षे सर्व्हिस केली. 33 वर्षामध्ये मला सगळ्यांनं सहकार्य केलं. कॉलनीतल्यानं पण केलं आणि दवाखान्यातल्यानं पण केलं, ऑफिसच्यानं केलं, साहेब लोकांनी केले. असे म्हणायचे की मूर्ती लहान आहे पण कीर्ती मोठी आहे, पण सांभाळून घ्या. मी असे कोणत्याही कामाला मी नाही म्हणले नाही. लेकरायला, सगळ्याला, घराचे सासरच्याला सगळ्याला मी सहकार्य करून एवढ्या सगळ्याचा आशीर्वाद मला सगळ्याचा लागला आणि माझी मुलं, माझे सुना, माझे सगळे चांगले निघायचं. मला कोणत्याही गोष्टीचं दुःख दिलं नाही. दोन्ही मुलं, माझा एक लहान मुलगा माझा इंजिनियर आहे, मोठा मुलगा बँकेत आहे, क्लर्क आहे. माझं सगळं आनंद आहे. सगळ्याच्या आशीर्वादानं माझं सगळं चांगलं आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.